पहिलं पेमेंट आहे. काही ठिकाणी 3500 आहे, काही ठिकाणी 3400 आहे, काही ठिकाणी 3700 आहे. आणि इकडं पुणे जिल्ह्यात जर आला तुम्ही, इकडं सुद्धा छत्रपती कारखाना असू द्या, इकडल्या भागामध्ये अनेक कारखान्यांचा दर हा 3400च्या आसपास आहे. तिथून खाली इंदापूरला आला तर तिथं अगदी आजारी असलेला कारखाना आहे आरतीवर्धन पाटलांचा मीरा विमा, तिथं सुद्धा 3150 रुपये रेट जाहीर केला. जवळपास कधी नाही ती बीड उठून बसलं. बीडनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करून त्या भागामध्ये सुद्धा 3000 ते 2900 आपल्यापेक्षा 300 महाग असणारा जिल्हा जे आपल्या पुढे गेला त्यांचं सुद्धा आंदोलन केल्यामुळे तिथलं मार्गाला लागले. आणि मग आपल्या सोलापूर जिल्ह्यात एकही कारखानदार तोंड उघडायला तयार नाही. काही जणांनी तोंड उघडले 2850, काही जणांनी आता मगा सांगितलं 5-5 रुपये वाढवलेत. 5 रुपये जर भिकाऱ्याला द्याय गेले ते अंगावर फेकते दादा, भिकारी सुद्धा घेणार. एवढी वाईट अवस्था कारखानदारांनी आपली केलेली आहे. 1 टन ऊस गाळल्यानंतर 1 क्विंटल 10 किलो साखर निघते 11 रेकवरीला. 1 क्विंटल साखरेचा दर आहे 3800 रुपये, 10 किलोचं 400 आणि हे 3842 रुपये नुसत्या साखरेत नव्हत्या. वरचा युनिट त्याचा 6 रुपये युनिटनं वीज विकली जाते. मळी पाणी निमन मळी निमी आहे 1300 रुपये टनाने विकली जाते. राख आहे, इथेनॉल जी डिझेल पेट्रोल मध्ये जी मिसळलं जातं त्याचा सुद्धा अतिशय चांगला दर आहे. दारू तयार होते. 1 टन ऊस गाळल्यापासून 7000 रुपये एका टनापासून उत्पन्न निघतं. यांच्याच अहवालामध्ये 150 रुपयाच्या 1 टन ऊसाला प्रक्रिया करायला खर्च आहे. तोडणी वाहतूक धरली तर 1500-2000 धरा. यांच्या वाढदिवसाला इकडे तिकडे वरच सोडून द्या. आपण त्यांना 3500 पहिलं बिल मागतोया. शेजारच्या जिल्ह्यामध्ये आहे तीच मागतोया. म्हणजे आपलं वावगा अजिबात हिशोब नाही. आपला योग्य आमच्या घामाला दाम द्या अशा पद्धतीचं योग्य मागणी आहे. पण सोलापूर जिल्ह्यातल्या 34 कारखान्यांनी सगळ्या पक्षाच्या एकत्र येऊन एमडीने त्यांच्या मिटिंग घेतली, चेअरमनाने मिटिंग घेतली आणि 2800 2800 वर कुणी जायचं ना अशा पद्धतीची मिटिंग झाली. सगळी कारखानदार एकामेकाला शिव्या देते. ती इलेक्शन मध्ये एकामेकाच्या विरोधात उभं राहते. ती लुटायला मात्र सगळी एकत्र येते. आणि आपण मात्र गावगाव यांच्या पार्ट्या चालवतो या आणि आपण एकत्र येत नाही. पण आपण सुद्धा सगळं गट तट पक्ष पार्टी जात भेद सगळं विसरून आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि एकजुटीनं लढलं पाहिजे. 1 एकर ऊस एका एकरात 50 ते 60 टन ऊस काढायसाठी 80 ते 90 हजार रुपये खर्च येतोय. 16 महिने ऊस रानात राहतोया. इचू काटा म्हणत ना आपण, लेकरा बाळांना कपडे आणत नाही, त्या ऊसाला खत आणतोय. आता 1840चं पोतं 10-26 2100 गेलं. नवीन रेट आलाय. महागाईनं आकार माजवलाय. मग आपल्याला एवढ्यावर आपलं भागणार आहे का? विदर्भ मराठवाड्यामध्ये जशा आत्महत्या झाल्या तशा आपल्या भागामध्ये आत्महत्या होतील एवढी भयानक चित्र भविष्यामध्ये होऊ शकतं. कारण एका टनाला 1000 रुपये हाणायला लागली ती. इथं आमच्या चिक महोदयाला महेश महादेव बसले, त्यानं मला वाउचर टाकले. चरंडेश्वरला ऊस जातोय, अजितदादाचा कारखाना आहे. पहिलं बिल 35 रुपये 100 किलोमीटर वाहतूक आहे. चिक महोद सांगोल तालुक्यातलं गाव आहे. तांदळवाडी 300 रुपये वाहतुकीला जास्त द्यायला लागते त्यांना ट्रकला. ती 300 त्यात टाका. 3600 3700 3800
आणि आपल्यातला 2800, हजाराचा फरक आहे, टना माग हजाराचा. एवढी भयानक अवस्था आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात जर शेतकऱ्याला लुटलं जात असेल आणि आपण जर घरात बसत असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी घराच्या बाहेर निघलं पाहिजे. तुम्ही पिकाला एवढं काबाड कष्ट करून आणताय, पण विकताना मात्र खऱ्या अर्थानं आपण घाळ पडतोय. काटा हाणायचा विषय वेगळाच आहे. खेपला 2, 2.5, 3 टन हाणायला लागली ती या. तिथनं लूट वेगळीच आहे. ती खेपला 10-15 हजार हाणते ती या. परवा चंद्रभागेनं सीताराम कारखाना काढला होता आणि सीताराम कारखाना इकला काळुंके सरांना. काळुंके सरांनी 2-3 सीझन काढलं. लगेचच आष्टीचा कारखाना घेतला. आष्टीचं 2च सीझन काढलं. इंद्रेश्वर त्या बार्शीतला घेतला. 3 कारखान झालं. गेल्या वर्षी 28 रुपये दर दिलाय. मला सांगा, दराला महागाय. इतर कारखान 3000, हे 2800. म्हणजे तुम्हाला परवडत नाही म्हणून सांगता 3 कारखाने कुठून येते? किती मोठ्या प्रमाणात चोऱ्या होते ते मला सांगा. आपल्यात एका गाड्या 6 कारखाना आहेत. कुणाचं 5 आहेत, कुणाचं 4 आहेत. एवढी वाईट अवस्था आहे. अध्यक्ष मला बोलू द्या, 31 कारखान्यात मालक झाले ते गडी. 31 कारखाना, 17 कारखाना नुसत्या बोथरे पटलान घेतले ते. आणि ओंकार शुगर 17 कारखाने एकट्या माणसाचा इथं. आणि कंबाईन मध्ये मिळून 31 कारखाना इथं. पवारांचं सुद्धा त्याच पटीत मोठ्या प्रमाणात कारखाना इथं. तानाई सावताचं 5-6 कारखाना इथं. दादाचं 5-6 इथं. आबाचं 5-6 इथं. इथं आता नवीन नुसता काळुंकेनं 2-4 वर्षात 3 घेतले ते. सगळ्याच इतक्या मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढली आहे. तुम्हाला परवडत नाही, कसं काय घेताय? तुमची काय 2 एकर 4 एकर झाली? 1 मजलीचं का 5 मजली झालं? तुम्ही दिवसांदिवस गरीब गरीब होत चाललाय. ती दिवसांदिवस मोठी मोठी होत चालली ती या. इथं जर एखादा आमदारानं कारखानदार येत असता का नाही, तिकडे 2-4 तोफा, इकडे माळा, त्या तिथं हलग्या, धाड 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 आवाज नुसता पुरवलीत निघला असता. साधा तमाशा ठेवून जर ती नाचणारी ती यादी असती ना, गौतम पाटील चौकात जागा पुरला नसता. पण कीर्तनाला माणसं कमी, तमाशाला ज्यादा. चांगलं कीर्तन का तमाशा, ही अवस्था लोकांची झालेली आहे. लढाईची तयारी सोलापूर जिल्ह्याची नाही म्हणून सांगली, सातारा, कोल्हापूर भागातला माणूस आता इकडे लढाईसाठी तुमच्याकडे येईन आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये तिकडे 2 नेते नेटल्यात आहे. त्यांनी कर्जमाफीची हाक दिली. लाखो शेतकरी नागपूरला गेला. आता कर्जमाफी सरकारचे सूत्र हलायला लागले. ती कर्जमाफी पूर्ण राज्यात होणार आहे. इकडे दर मिळवला, इकडे कर्जमाफी. आपल्या जिल्ह्याला नेतृत्व नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही एकवटत नाही. यामुळे आपल्या जिल्ह्याची वरची अवस्था विचित्र व्हायला लागलेली आहे. गरीब गरीब होत चाललाय, मोठा मोठा होत चाललाय. ही परिस्थिती जर बदलायची असेल, आज गाईच्या दुधाला काय रेट आहे, म्हशीच्या दुधाला काय रेट आहे? सरकारने एका बाजूला सांगितलं 2400 रुपयानं तुम्ही मका आम्हाला द्या. आम्ही हमी भाव मकाला 2400 दिलाय. एक केंद्र चालू नाही. मका 1500-1600 विकायला लागली आहे. सकाळ 2-3 तास लाईट बंद आहे. जरशा लोक वैतागून विकायला लागली. धारा काढायला लाईट नाही, त्याला कुटी करायला लाईट नाही. म्हणजे काय अवस्था आहे शेतकऱ्याची? केळी रुटरून टाकल्या. लाख 2-2 लाख केळीला खर्च केलता. आज कांद्याची अवस्था काय आहे? आज कांदावाला शेतकरी रडायला लागलाय. आज कसं तर या पुरातनं, या अतिवृष्टीतनं काय अवस्था झाली आपली? ही आमची तर 8 गावं अतिवृष्टीतनं वगळली होती. रस्ता रोको केला. हजारो माणसं बंडी शेगावच्या त्या हायवेवरती उभा केली. 9 कोटी रुपये 8 गावांना मिळवून दिलं. ही सगळी गावं वगळली होती. एक आमदार, एक खासदार कुणीही बोलायला तयार नाही. 8 गावं 3 मतदारसंघात होती. कवटळी, वाखरीन, गादीगाव, पंढरपूर मतदारसंघात, शेळव, भंडीशेगाव, खेड, सांगोल्याला आणि वाडीन, पुरवली, माळ्याला
3 गावा 8 गावात 3 ठिकाणी गडी, 3 मतदारसंघात एक गडी विचार करायला तयार. एवढी वाईट अवस्था होती. 29 जण गुन्हे दाखल झाल्या, 31 जण जेलमध्ये गेली. आज 9 कोटी रुपये तिथल्या 8 गावातल्या शेतकऱ्यांना मिळालं. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलन केल्यानंतर अनेक वेळा मी सुद्धा बाजीरावच्या विहिरीवरती आंदोलन केलं. सहकार मंत्री सुभाष देशमुख होतं त्यावेळेला, येऊन माझ्या पाया पडलं, तुम्ही उपोषण माघार घ्या. मी म्हणलं दर वाढल्याशिवाय घेणार नाही. त्यावेळेला शेतकऱ्याला टनाला 400-500 रुपये वाढलं. 2000 रेट 2500 नेलता. आज किती वर्षानं तीच रेट आहे, 100-200 वाढवल्यात. या काय चाललंय? म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला फसवलं जातंय आणि फसवायची पद्धत ही वरच्यापासून चालू आहे. पंतप्रधान होणाराच गडी म्हणला होता 2014ला 16 कोटी तुमच्या खात्यावर, 16 लाख तुमच्या खात्यावर टाकतो. 16 लाख तुमच्याकडूनच काढून घेतले. सगळी खोटं होती. कोण म्हणलं 3,500 देतो, 3च दिलं. म्हणजे प्रत्येक कुठलाही माणूस असो आज अशी अवस्था आहे. त्यामुळं तुम्ही जागृत राहिले पाहिजे. यांच्या सगळ्याची इक्विटी मग आपली का करायची नाही? ही मुठभर आहे, ते आपण ढिगभर आहे. आपण जर एकत्र आलो तर का न्याय मिळत नाही? उद्या बाजीरावच्या विहिरीवरती उपोषणाला बसणार आहे. तुमच्या सुद्धा गावात कोण बसणार असेल, तुम्ही तिथं हजर व्हा. आज जरी तुमच्या गावात प्रतिसाद कमी असला, लोक कमी असली, तर माझ्या माहितीनं 7 ते 8 दिवसातला दौरा. मी जवळपास 30-35 गावात गेलो. माझ्या माहितीनं 40 गावं झाली असतील. बरोबर आहे माऊली? 40 गावात सगळ्यात जास्त लोक कमी फक्त तुमच्याच गावात आहेत. सगळीकडे मोठा प्रतिसाद आहे. तुम्ही त्या मोबाईलवरती चॅनलवरती बघा. भरपूर लोक उद्या तिकडे येणार आहेत. ही कुरवलीची पटवर्धन कुरवली सुद्धा लोक आता जरी कमी असली तर तुम्ही उद्या निरोप देऊन इथं 10,000 15,000 लोक पालखी तळावर येणार आहेत. तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला पाहिजे. ही जर त्यांनी उपोषणाची नाही दखल घेतली तर आपण कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारू. उपोषण तर चालू राहणारच आहे, पण शेतकऱ्याला 3,500 रुपये रेट मिळाला पाहिजे ही मनाला आपण खूणगाठ बांधूया आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे शेतकऱ्यांची सेवा आणि आपला हित कुठाही बघूया. राहिला प्रश्न एक आवर्जून तुम्हाला सांगायचा आहे. अण्णा, तुम्ही पांडवांना असू द्या, आमचे ते मोरे असू द्या, जगदीशदास असू द्या, माऊली असू द्या, नागेशराव, आपला सुग्रीवांना असू द्या, संग्राम आमचा असू द्या, आमचे दीपक भोसले असू द्या, अनिल आप्पा, गणेश कौलगे, सगळी तुम्ही, दशरथ जवळेकर असू द्या, या सगळ्यांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळं पाठीमाग सुद्धा आपला दर वाढलेला आहे. तुमच्या सगळ्याच्या प्रयत्नामुळं हजारो हात चळवळीसाठी खर्ची लागल्यात आहे. म्हणून खऱ्या अर्थानं लोकांना त्या वेळेला दर कायमस्वरूपी आपण चळवळीच्या माध्यमातून लाईटीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, पाटगळचा असू द्या, भीमा नदीचा असू द्या, आमच्या सोनकी तिसंगी तलावाचा असू द्या, अनेक प्रश्न आपण शेतकऱ्याच्या मार्गाला लावलं. पण आपल्या सुद्धा काय काय चुका झाल्या ही मी मान्य करणारा माणूस आहे. कारण चूक जर मान्यच नाही केली तर माणूस आयुष्यात सुधरत नसतो. या आपल्या सुद्धा चुका झाल्या. काही वेळेला आपण या कारखानदाराबरोबर गेलो, पण 15 तारखेला गाजेगाव मध्ये ऊस परिषद घेतली त्यावेळेला भरपूर लोक तिथं आली, तुम्ही बघितलं असेल. त्या दिवशी मी घोषणा केली आहे, जेवढं काय पुढचं माझं आयुष्य परमेश्वरानं पांडुरंगानं जेवढं दिलेलं आहे तेवढं आयुष्यभर एकाही कारखानदाराच्या स्टेजवर जाणार नाही अशी घोषणा त्या दिवशी मी केलेली आहे. आणि मी सगळ्या सहकार्याला सांगितलं तुम्ही सुद्धा जायचं नाही. आणि सगळ्या गावगाव शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय की ही पत्ते आपण सगळीजण पाळूया आणि आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊया. पाठीमागचा आता आपण काढत बसण्यापेक्षा एकामेकाची धुनी काढण्यापेक्षा पुढे आपण पॉझिटिव्ह राहून चांगल्या मार्गाने जाऊया. आणि जो गांजले तोचे आपुले. म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.
मगा कोणतर म्हणलं ज्याच्या जावे वंशी पाण्यातील मासा झोप घेई कैसा, म्हणजे त्या म्हणीप्रमाणे खऱ्या अर्थानं मी उपोषण करतोय, तुम्हाला बरं वाटत असेल, अनेक वेळा न्याय मिळाला, पण एक दिवस उपाशी राहिले तर काय होतंय मला सांगा. 4-4, 8-8 दिवस राव किडण्या खराब होत तर उपोषण करायची वेळ येते. ही कारखानदार हरामखोर आहे, ही सरकार हरामखोर आहे. तुम्ही ज्या उपोषण करतेची अवस्था तुम्ही बघितली टीव्ही चॅनलवरती, तीच अवस्था ही अवलादी करते आहे. पण इलाज नाही. आज 35 गुन्हा अंगाव झालं. अर्बन बँकेच्या पलीकडे एक कोर्ट होतं ती पडलं, सांगोल रस्त्या पलीकडे एक कोर्ट होतं ती पडलं, नवीन कोर्ट इकडे बांधलं त्याच्या भीती चिरली. 15-15, 16-16 वर्ष झालं कोर्टामध्ये हलपट घालतोय. सगळी माया आमचे कार्यकर्ते हलपट घालते. ती पांडवांना गुन्हा होता, जगदीश दादा होता, जेल मुगून आली सगळी माऊली. कुठवर गुन्हा दाखल करायचं, कुठवर लढायचं, म्हणून मी स्वतःला त्रास होऊ द्या, माझं काय व्हायचं ते होऊ द्या, पण कुठल्या कार्यकर्त्या गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये गेला नाही पाहिजे, त्याच्या प्रपंचाचं वाटोळं नाही झालं पाहिजे, त्याच्या लेकरा बाळात सुद्धा वाटोळं नाही झालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. मग तुम्ही सुद्धा उद्याच्याला 11 वाजता पालखी तळावरती हजारोच्या संख्येने याचाल हे आवाहन करण्यासाठी कुरोलीमध्ये आलेला आहे. तुम्ही याचाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.